नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आपला गोट फार्म। तर आज मी आपल्या गोट फार्ममधील मला जो 4-5 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे, तो अनुभव मी आपल्या पुढे शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती आहे। कारण काय होतं, जर तुम्ही स्किप जर केला तर तुम्हाला चांगली माहिती जी आहे ती कदाचित मिळणार नाही व्हिडिओ स्किप केल्यामुळे। तर व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही माझे दररोज आवर्जून व्हिडिओ पाहता त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, आपण एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न 50 ते 55 हजार रुपये मिळवलेलं आहे। एका शेळीपासून वार्षिक म्हणजे 14-15 महिन्यामध्ये। तर तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे, एका शेळीचं उत्पन्न 50 ते 55 हजार रुपये कसं काय मिळवलं तुम्ही एका शेळीचं? तुम्हाला जर पण हा विशेष थोडा चमत्कार वाटत असेल, पण मित्रांनो ही रिअल कंडिशन आहे। अशी एक माझी शेळी आहे का त्या शेळीला 3 पिल्ले होतात एका वेळेस। आणि चला तुम्हाला ती मी शेळी दाखवत आहे। तर ती पहिल्या प्रथम आपण सुरुवातीला शेळी घेतली होती बघा, ही मोठी शेळी बघू शकता, ही शेळी आहे ती। आणि हिला एका वेळेस 3-4 असे पिल्ले होतात मित्रांनो। आणि आता हिचं वय झालेलं आहे आणि आता सध्या ही गाभण आहे। आणि मित्रांनो, फक्त ही आपण शेळी 9,500 रुपयाला घेतलेली आहे। किती? फक्त आणि फक्त 9,500ला शेळी घेतली। आणि 9,500ला ज्यावेळेस घेतली त्यावेळेस शेळी होती 2 महिन्याची गाभण। तर मित्रांनो, 2 महिन्याची शेळी गाभण असताना ती आपल्याकडे आल्यावरती खाली झाली। खाली झाल्यावरती तिला 3 पिल्ले झाले। त्याच्यामध्ये 2 पाठी आणि 1 बोकड झाला। तर मित्रांनो, ते करडं तिने इतके भारी लावले आणि 1 नंबर दुधाला शेळी बघा। जात पण तिची गावरांमधूनच आहे। आता तिचं वय झालेलं आहे जास्त, पण बघू शकता जवळजवळ 8 ते 9 वेताची शेळी असेल, पण आज पण ती तरुणसारखी दिसत आहे। तर तिला सांगतो मित्रांनो, मी आणल्याच्या नंतर 3 पिल्ले झाले, 2 पाठीने 1 बोकड। तर मित्रांनो, ते करडं तिचे 9-9 हजारांनी विकले। किती? 9-9 हजारांनी तिचे करडं विकले मी। 9-1 9, 9-2 18, 9-3 27, 27,000 रुपयाचे एका वेताला तिचे पिल्ले झाले। परत दुसऱ्यांदा शेळी लागली, परतही तिला 3 पिल्ले झाले। आणि त्या 3 पिल्लामध्ये 2 बोकड आणि 1 पाठ झाली। तेही पिल्ले मी 9-9 हजारांनी विकले। किती झाले मग? 9-1 9, 9-2 18, 9-3 27, 27 आणि 27 किती पैसे झाले? जवळपास 50 ते 54 हजार रुपये शेळीचं 14-15 महिन्यामध्ये इन्कम भेटलं मित्रांनो। तर त्याच वेतातली मी तिची 1 पाठ ठेवली, बाकीचे 2 पिल्ले 9,000 आणि 9-9 18,000ला विकले आणि 1 पाठ मी त्याच्यातली ठेवली। तर ती एकदम इतकी सुंदर उत्तम क्वालिटीची पाठ आहे मित्रांनो। तिची ती पाठ ती पण तुम्हाला दाखवतो, इथेच असेल कुठेतरी। तर मित्रांनो बघा, ती आहे तिची पाठ लाली। लाली चल इकडे, हे पहा, ही आलेली तिची लाली। लाली म्हटलं का कुठून ती पळत येते, आणि खास माझी आवडती लाली आहे। तिला आता ही 2 पिल्ले आहेत बघू शकता, 3 झाले, 1 तिचं पिल्लू मी दुसऱ्याला दिलेलं आहे। तर असे आईला पण तिच्या 3 पिल्ले होतात आणि तिला सुद्धा 3 पिल्ले झाले, 3-3 4-4 पिल्ले झाले। हे 1 बोकड आणि 1 पाठ, आणि हिची 1 दुसरी पाठ लालीची तुम्हाला दाखवतो मित्रांनो।
तिकडे एक पाठ आहे बघा त्या दरवाजाच्या तोंडाला. अशी उत्तम क्वालिटीची शेळी आहे. आणि ही बघा लालीची, हे बघा ही एक पाट आहे. चल ग, हे बघा ही एक पाट आहे. तर ही पाट मी लहान असतानाच ह्या शेळीला देऊन टाकली, कारण हिला एकच झालं होतं म्हणून तिला देऊन टाकलेली आहे. तर मित्रांनो बघा, एका शेळीची किंमत जवळपास 54,000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळालेलं आहे. तर मित्रांनो, शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे. फक्त त्याच्यामध्ये आवड पाहिजे आणि चांगल्या प्रकारची जर आपल्याला शेळीपालनाची आवड जर असेल तर 100% सक्सेसफुल हा व्यवसाय आहे. तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. तर एका शेळीची किंमत घेताना फक्त 9,500 रुपये होती आणि 9,500ची शेळी तुम्हाला सांगतो आता जवळजवळ 54,000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न तिने दिलेलं आहे. तर तुम्ही विचार करू शकता, अशा जर आपल्याकडं 4-5 जर शेळ्या असतील 3-3 वेताच्या, 3-3 पिल्ले देणाऱ्या, तर किती इन्कम भेटेल? बरं, फारसं 2-3 शेळ्यांना काय एवढा सांभाळायला खर्च येत नाही मित्रांनो. एकदम साधा गरीबातला गरीब माणूससुद्धा शेळीपालन चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीचं इन्कम याच्या माध्यमातून मिळू शकतं. तर माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की एका शेळीपासून आपण वार्षिक 50,000 ते 54,000 रुपयाचं इन्कम मिळवलेलं आहे. आणि ती प्रत्यक्षात शेळी तुम्हाला समोर दाखवली आणि तिच्यापासून तयार झालेली आपली ही लाली ही पण दाखवलेली आहे. तर अशी ती शेळीची खाण आहे मित्रांनो. 3-4 पिल्ले असे तिला प्रत्येक वेताला होतात. तर ठीक आहे, असो, व्हिडिओ जास्त मोठा मी करणार नाही. व्हिडिओ ह्या इथेच मी समाप्त करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले अनेक माहितीचे नवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळतील. तर असो, ठीक आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभारी आहे. आणि ह्या इथेच व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.